नाशिक कुंभनगरीचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांची नियुक्ती झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर जिल्ह्याच्या वतीने वसंत स्मृती भाजप कार्यालय येथे ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजी करत जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली कुंभमेळ्याच्या तयारीला वेग मिळून नाशिकच्या पायाभूत सुविधा आणि विकास कामांना अधिक चालना मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। या आनंदोत्सवाला भाजप नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार, महापौर हिमगौरी आडके आहेर, प्रदेश चिटणीस रोहिणीताई नायडू, गटनेते ॲडव्होकेट श्याम बडोदे, सरचिटणीस सुनील देसाई, रश्मी हिरे बेंडाळे, नगरसेवक दिनकर पाटील, नाना शिलेदार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते। नाशिकच्या पालकमंत्रीपदी कुंभमेळा व जलसंपदा मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन यांची आजच निवड झाली। अतिशय स्तुत्य अशी निवड मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वरिष्ठ नेत्यांनी ही केली। मागील कुंभमेळ्याच्या वेळी सुद्धा गिरीश भाऊ महाजन पालकमंत्री होते। जरी ते पालकमंत्री होते तरी त्यांनी पूर्ण कुंभमेळा स्वयंसेवक म्हणून काम केलेले आहे। प्रसंगी 8 तास 10 तास पाण्यात उभं राहून त्यांनी स्वयंसेवकाची भूमिका बजावली होती। आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिक, त्र्यंबकेश्वर कॉरिडॉर, रिंग रोड अशी अनेक विकास कामे सुरू आहे। 35,000 कोटीपेक्षा जास्त रकमेची कामे ही नाशिक जिल्ह्यात सुरू आहे। अजूनही काही निधी कमी पडला तर केंद्र आणि प्रदेश हे देणारे, त्या दृष्टीने आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने ही कामे कशी दर्जेदार होतील आणि वेळेत पूर्ण होतील या दृष्टीने आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत।